जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, शिक्षणात बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रिकामी जागा हे ॲप लॉन्च केला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच भारत सरकारने अनुवादिनी हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप लॉन्च केलेला आहे. या ॲपच्या मदतीने डिजिटल स्वरूपात भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतीय भाषांमध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे? तर 22 भाषांचा समावेश आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतीय लष्करात सुभेदार बनणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच प्रीती रजक या भारतीय लष्करात सुभेदार बनणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्या याआधी भारतीय लष्करात हवालदार म्हणून कार्यरत होत्या, पण 2023 मधील चीनच्या हांगझाऊ येथे झालेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रीती रजक यांनी ट्रॅप महिलांच्या सांघिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं व त्यांच्या याच कामगिरीसाठी लष्कराने त्यांना आउट ऑफ टर्न प्रमोशन देऊन सुभेदार बनवलेलं आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महिलांची प्रथमच नियुक्ती करण्यात आलेली आहे, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा नादिया कॅल्विनो बनल्या आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या पहिल्या हिंदू महिला सविरा प्रकाश. 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला फ्रँकोइस मेस. इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या संचालन समितीच्या सदस्य बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला विटा दानी. नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला अक्षता कृष्णमूर्ती. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कमांडर पी देवस्थळी. शौर्य पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या हवाई दलातील पहिल्या महिला अधिकारी दीपिका मिश्रा. भारतीय सशस्त्र दलात 8D कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला मनीषा पादी. क्रॅश फायर टेंडर चालवणाऱ्या देशातील पहिल्या महिला दिशा नाईक. तर मिलिटरी हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला साधना सक्सेना नायर ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2 पहा. AISH 2021-22 सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात देशातील सर्वाधिक महाविद्यालये आहेत? नुकतेच आता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने AISH म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन प्रकाशित केला आहे व या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक महाविद्यालये आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एकूण किती महाविद्यालये आहेत? तर 8375 महाविद्यालयासह उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्रात एकूण 4692 महाविद्यालये आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक, चौथ्यावर राजस्थान, 5व्यावर तामिळनाडू, तर 6व्या क्रमांकावर मध्य प्रदेश राज्य आहे. तसेच या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक विद्यार्थी नोंदणीमध्ये सुद्धा उत्तर प्रदेशच प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 69.73 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 45.78 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यासाठी या दोन्ही राज्यामध्ये सर्वाधिक कॉलेज आणि सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. यासच यात हे सुद्धा नोट करून घ्या, प्रथमच 7 शीर्ष UG अभ्यासक्रमांपैकी 5 मध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त संख्या मिळवली आहे. गेल्या 5 वर्षात महिला विद्यार्थ्यांची नोंदणी 76 लाखांनी वाढली आहे आणि सकल नोंदणी गुणोत्तराने 28.4% नवा उच्चांक गाठला असून गेल्या 5 वर्षापासून महिला GER हा पुरुष विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, एवढी माहिती तुम्ही नोट करून घेतली असेल. आता तिसरा प्रश्न पहा. नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेतली? तर आता नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 9व्यांदा शपथ घेतलेली आहे. त्यांच्याबरोबरच सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी सुद्धा पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे व हे दोघेही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्य करतील. मित्रांनो, नितीश कुमार हे भाजपच्या मदतीने 2000, 2005, 2010, 2017, 2020 आणि आता 2024 मध्ये मुख्यमंत्री झालेले आहेत आणि ते राजद व काँग्रेसच्या मदतीने 2013, 2015 व 2022 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. बिहारविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. बिहारची राजधानी पटना आहे आणि लोकसंख्येनुसार बिहार हे भारतातील 3रे मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 4. भारताने कोणत्या देशाच्या साथीने सदा तनसिक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे? तर आता हा जो सदा तनसिक युद्ध अभ्यास आहे हा भारत आणि सौदी अरेबिया या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. हा युद्धाभ्यास 29 जानेवारी पासून सुरू झाला असून
10 फेब्रुवारीपर्यंत हा युद्धाभ्यास चालणार आहे. बरं, ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आहे? तर ही या युद्धाभ्यासाची पहिलीच आवृत्ती आहे व याचं आयोजन राजस्थानमधील महाजन येथे करण्यात येत आहे. यासच अजून एक युद्धाभ्यास नोट करून घ्या. भारत, फ्रान्स आणि रिकामी जागा या देशांद्वारे डेझर्ट नाईट हा त्रिपक्षीय युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला. मित्रांनो, त्रिपक्षीय युद्धाभ्यास म्हणजे यात 3 देश सहभागी असतात. आता यामधील 2 देश भारत आणि फ्रान्स आहेत आणि तिसऱ्याच देशाचं नाव आपल्याला यात सांगायचं आहे. तर हा जो डेझर्ट नाईट युद्धाभ्यास आहे हा भारत, फ्रान्स आणि UAE या 3 देशांद्वारे आयोजित करण्यात आलेला युद्धाभ्यास आहे. हा कधी आयोजित करण्यात आला होता? तर 23 आणि 24 जानेवारी रोजी हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता व या युद्धाभ्यासात विमानाचे कार्यान्वयन संयुक्त अरब अमिरातीमधील अल धफ्रा हवाई तळावरून करण्यात आलेला आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले होते, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. सायक्लॉन हा युद्धाभ्यास भारत आणि इजिप्त या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात येत असून याची दुसरी आवृत्ती इजिप्तमधील अंशास येथे पार पडत आहे. संयोग कायजून हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात येतो. डेझर्ट सायक्लॉन युद्धाभ्यास भारत आणि UAE, विनबेक्स भारत आणि व्हिएतनाम, ऑस्ट्रा हिंद भारत ऑस्ट्रेलिया, सूर्यकिरण भारत नेपाळ, वज्रप्रहार भारत आणि अमेरिका, मित्रशक्ती भारत श्रीलंका, बोंगो सागर भारत बांगलादेश, हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया, संप्रीती युद्धाभ्यास भारत बांगलादेश, युद्धाभ्यास भारत अमेरिका आणि वरुण युद्धाभ्यास हा भारत आणि फ्रान्स या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 6. 37व्या आंतरराष्ट्रीय सूरजकुंड हस्तकला मेळाव्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे? मित्रांनो, दरवर्षी हरियाणा या राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय सूरजकुंड हस्तकला मेळावा आयोजित केला जातो व यावेळेच्या 37व्या आंतरराष्ट्रीय सूरजकुंड हस्तकला मेळाव्याचे उद्घाटन 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कधीपर्यंत चालणार आहे? तर 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. बरं, यावेळेच्या या कार्यक्रमातील थीम राज्य कोणतं आहे? तर गुजरात हे यावेळेच्या या कार्यक्रमातील थीम राज्य आहे आणि 1997 नंतर गुजरातला दुसऱ्यांदा या कार्यक्रमातील थीम राज्य म्हणून निवडण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणतं राज्य हे रस्ता सुरक्षा दलाची सुरुवात करणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पंजाब हे राज्य वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष रस्ता सुरक्षा दल सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. याआधी सुद्धा पंजाबने रस्ते अपघात रोखण्यासाठी नेव्हिगेशन सिस्टीम मॅपल्स ॲपवर सर्व अपघात प्रवण क्षेत्रांना ब्लॅक लिस्टेड केलं होतं आणि असं करणारं पंजाब हे भारतातील पहिलंच राज्य ठरलं होतं. प्रश्न क्रमांक 8 पहा. विंग्स इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर एअरपोर्ट ऑफ द इयर व या पुरस्काराने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ व इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळाला सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसेच या विंग्स इंडिया अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट कार्गो सेवा पुरस्कार हा स्कायवेज एअर सर्व्हिसेसने पटकावला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. VSI पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर आता VSI पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला या दीपा भंडारे ठरल्या आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असून हा सन्मान मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील साखर उद्योगातील त्या एकमेव महिला ठरल्या आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी शहीद दिन कधी साजरा केला जातो? तर आता जो शहीद दिन आहे हा दरवर्षी 30 जानेवारी रोजी साजरा केला जातो व हा दिवस 30 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचं याच दिवशी निधन झालं होतं आणि त्यासाठी हा दिवस दरवर्षी 30 जानेवारी रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, यासह हे सुद्धा नोट करून घ्या. भारतामध्ये दरवर्षी जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो? तर 30 जानेवारी रोजी भारतात जागतिक कुष्ठरोग दिन साजरा केला जातो आणि जगामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी जागतिक कुष्ठरोग दिन साजरा केला जातो. मित्रांनो, अलीकडेच 75व्या एमी अवॉर्डचं सुद्धा वितरण करण्यात आलेलं आहे. त्यामधील विजेत्यांची नावे आपण पाहून घेऊया. तर पहा, उत्कृष्ट विनोदी मालिका ही द बिअर ठरली आहे. उत्कृष्ट नाटक शृंखला सक्सेशन, आउटस्टँडिंग लिमिटेड अथवा एन्थॉलॉजी सिरीज बीप, विनोदी मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेता जेरेमी एलन व्हाईट, विनोदी मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्री क्विंटा ब्रन्सन, तर नाटक मालिकेतील उत्कृष्ट अभिनेत्री ही सारा स्न्यूक ठरलेली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. टाटाने भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही.
कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.